काही काही शहाणे मला एकाने त्याला असं वाटलं बाबा महाराजांना अडवलं मी. का म्हणला, वेदामध्ये शास्त्रामध्ये पुराणामध्ये पांडुरंगाचं नाव नाही. तुझ्या बापाचं नाव जन्म झाल्यानंतर येणार का 100 वर्षापूर्वी नाव येणार? तुमची जी फॅमिली ट्री असते काय, मग ते अमकं 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 अमकं. मग तुम्ही जर विचारलं हे 100 वर्षाच्या याच्यात तुमच्या बापाचं नाव अजून आलं नाही, अरे जन्मालाच आलं नाही तर येईल कसा? म्हणून पांडुरंग लोकप्रिय का झाला? हा कलियुगातला देव आहे. मग कलियुगातला देव असल्या कारणाने कलियुगामध्ये त्याचं नाव सुरू झालं. त्याचं मागच्या काळात नाव यायचं काय कारण आहे? नाही का? 100 वर्षापूर्वीच्या प्रवचनकारामध्ये बाबा महाराजांचं नाव का नाही? बाबा महाराज नव्हते म्हणून नाही, हां त्यांच्या आजोबाचं आहे. जे जे त्या काळामध्ये होते त्या, मी जन्मालाच आलो नव्हतं तर 100 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीच्या प्रवचनकारामध्ये माझं नाव असण्याची गरज काय? तसं ज्या ज्या काळामध्ये ते आले तसं तसं देव वाटले. अहो, ज्ञान अर्जन करणारी देवता आहे ती काय 1 दिवसाची का 1.5 दिवसाची असते? अकार चरण युगल उकार महामंडल मस्तक आहे तिन्ही एकवटले, ते शब्द ब्रह्म कवळले, ते म्या गुरुकृपा वंदिले आदिबीज. काय वर्णन आहे गणपतीचं? गुरुकृपा वंदिले आदिबीज. त्याला आम्ही फाटे कसे फोडले? हां 1.5, आम्ही 2.25. मला म्हणले हे 2.25 कळलं नाही. मग म्हटलं मला 1.5 कळलं नाही. काय आमचा 3, तुमचा 7, तुमचा 11. काय आमचा गणपती जो आमच्या देवाऱ्यावर बसलाय तो उठणार नाही. गुणाधिपती गणपती. ओम नमो ज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय ससंवेद्यात्मरूपा देवा तूच गणेशू. याच्यात एक बघितलं का? इंद्र चंद्र सूर्य नाव आहे, अजून गणपती वगैरे कोणाची नावं नाहीत. म्हणजे हे दुसऱ्या काळातला भाग आहे. वेद काळामध्ये यांची नावं नव्हती. माझं म्हणणं कळलं? हां. अहो कशी असतील? जन्माला आल्यानंतर फक्त काय असतं? आई बाप काका मामा. लग्न झाल्यानंतर मेवणा का झाल्याबरोबर मेवणा? नाही नाही, झाल्याबरोबर ही आमच्या बायकोची बहीण मेवणी. हो, पुष्कळाला असा वाद होतो घरामध्ये, बायकोपेक्षा मेवणी प्रिय असते. आम्हाला मेवणीच नाही, एकच आहे. आणि आमच्या नातवाला सुद्धा मेवणी नाही. हे आमच्या व्याह्यांचं उणीव आहे. दोघे हजर आहेत म्हणून सांगितलं. काय आम्हाला मेवणीच नाही. मला दुःख होतं काय काय टायमाला. ही काय भाग्यवान माणसं आहेत की ज्यांना मेवणी आहे. अरे पण ही नातं नंतरची, जन्माला आल्यानंतरची पहिली कोटची. चंद्र सूर्य वरुण अमकं तमकं. मग कालांतराने एक एक देवांची ॲडिशन होत गेली. वेद पौरुषीय का अपौरुषीय हा वाद आहे. पौरुषीय का अपौरुषीय म्हणजे करणारा कोणी पुरुष आहे का देवाने केलं, हा मोठा वाद आहे. पण एक गमत सांगू का? प्रत्येक ऋषीच्या खाली, प्रत्येक ऋषी ज्यांनी केली ऋषी केली त्या ऋषीचं नाव आहे. आणि ते म्हणता ऋषीने केलं नाही, मग कसं? हीच तर गंमत आहे. याच्याकरता मतितार्थ समजावा लागतो. काय समजावं लागतं? आणि ते ऋषी सगळेच ब्रह्मवृंद आहेत असं नव्हे, सगळ्या जाती जमातीचे ऋषी आहेत. काय त्यांना कळलं नाही, मग त्यांना विचारलं तुम्ही केलं नाही? नाही म्हणले आम्ही केलं नाही, आम्हाला स्फुरलं म्हणून अपौरुषीय. आम्ही लिहिलं नाही, आम्ही लिहिलं असतं म्हटलं तर पौरुषीय. आम्ही लिहिलं म्हटलं तर पौरुषीय. आणि मी लिहिलं नाही, मला स्फुरलं म्हणून ज्ञानोबारायाचा वाद स्फूर्तिवाद आहे. स्फुरलं, आम्हाला स्फुरलं. बाबा महाराज इथे काही पाठ करून येत नाही, स्फुरलं ते सांगतो. माझं बोलणं कळलं का? जे स्फूर्त हे महत्त्वाचा भाग आहे. हे स्फुरण नीट लक्षात घ्या म्हणजे अध्यात्म कळेल. नाही तर मग इंद्रही देव, अमकाई देव, तमकाई देव, तमकाई देव सगळं असं होईल. ते पूर्वस्थितीमध्ये बरोबर आहे.
माझं म्हणणं तुमचं काहीही चुकलेलं नाही. जितके वार तितके देव, आणि एकंदर 33 कोटी भागिले 7. प्रत्येक वारला किती देव बसतात तेवढे बघा आणि घरी जाऊन तशी पूजा करा. मूर्ती भिन्न असाव्यात, पण माती एकच आहे. आता गणपतीचं काम चालू आहे ठिकठिकाणी. आता गणपती संपले ना की मग शेवटी मी आमच्या गल्लीतच दुकान होती, ते गणपती हे करून मग देवीच्या मूर्ती सुरू झाल्या. हां, मी म्हटलं अरे काय करतो? अहो म्हटलं काय ते प्राणप्रतिष्ठा केलेलं आहे का? अजून ओलंच आहे, खपलं नाही तर काय करू? वर्षभर ठेवून काय करू? मग तो आहे म्हणून मी आहे, आणि तो आहे म्हणून तू मी आहे. तो गेल्यावर तुमची किंमत काय? तो गेल्यावर तुमची किंमत काय? काही नाही. बांधायचं आणि घेऊन जायचं. काय पुरतात काय जाळतात. बरोबर आहे ना? काय किंमत आहे तुमची? मग किंमत कशामुळे? प्राण. मग प्राण हा देव. कशी पुढे गेलेत बघा. सृष्टीचे अगम्य मूलतत्व काय असावे, त्यापासून ही विविध दृश्य सृष्टी कशी निर्माण झाली असावी, याबद्दल गंभीर विचार प्रदर्शित केले आहेत तेनेप्रमाणे. मग याच्याबद्दल माणसं विचार करू लागली. केन उपनिषदामध्ये असा आहे, डोळ्याने बघवितो कोण केन, हे विचार सुरू झाले. म्हणून वेदकाळ निराळा आणि उपनिषद काळ निराळा. उपनिषदामध्ये तत्वज्ञानाचा विचार होऊ लागला. पहिल्यांदा जे दिसेल ते देव. आता बोलणं कळलं का? अशोकराव देव, महेशराव देव, त्याच्या पलीकडे ते देव, त्याच्या पलीकडे देव, इकडे देव, इकडे देव, इकडे देव, इकडे देव, हे देव, हे देव, हे देव, हे देव, हे देव. अगदी बरोबर आहे. याला नमस्कार केला देव, याला नमस्कार केला देव. पण ते संयुक्तिक होणार नाही ना. कुठेतरी मुळाशी जाणं, कुठेतरी मुळाशी जाणं. हा आवाज येतोय हे तुम्हाला दिसतंय, पण आवाज कुठून येतोय? त्या ॲम्प्लिफायरमधून. पण ॲम्प्लिफायरला शक्ती कुठून मिळाली? ॲम्प्लिफायरचा प्राण काय? पॉवर. काय रे बंद का पडला? काय करू, पॉवर गेली. मी तुला दम दिला नाही. हां, ते एकदम कावरबार झालं. काय रे, अरे कुठे गेलं, बंद का पडलं? नाही म्हटलं माझी मशीन चांगली आहे पण पॉवर नाही. तसं मड्याला बघा, हात पाय कान नाक, नाक कान डोळे असतात पण एक प्राण नसतो. मग माणसं विचार करू लागली की हात आहे, पाय, कान आहे, नाक आहे, डोळे आहे, सर्व आहे, पण प्राण आहे. म्हणजे प्राण हाच देव असला पाहिजे. चालना आली, बुद्धीला गती आली. हे जसं जसं पुढे सरकत जाल तशी तशी गती येईल. बरोबर आहे ना? पहिल्यांदा गोड लागतं म्हणून खातो, मग मोसंबी गोड लागते, सफरचंदी गोड लागतं, संत्रही गोड लागतं, केळी गोड लागतात, आणि एकाची आवड जडते. मग म्हणतं आई मला केळं, आई मला सफरचंद. ही जाणीव वाढली तेव्हा. आई ते गो 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 गो. आता सगळेच गोल, मोसंबी गोल, सफरचंदी गोल, सगळंच गोल. नाही 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 ते ते हा हा ते हे हां. मग मग आई इंग्रजी शिकवायला जाते. म्हणजे तुला ॲप्पल पाहिजे, ते सफरचंद म्हणत नाहीत आई. कारण सफरचंद म्हणलं कदाचित मराठीकडे वळलं तर पुढे काय करायचं? काय सांगते? हां हां ॲप्पल ॲप्पल. काय सध्या आजच पेपरमध्ये वाचलं, त्याचा प्रॉफिट जगात नंबर 1ला गेला आहे. ॲप्पल ते हे मोबाईलच्या मागे असतं की ॲप्पल सध्या. आत्ता वय कळलं, माणसं असू लागली एकदम. म्हणजे ॲप्पल खिशात ठेवलेला आहे पण अजून ॲप्पल कळत नाही. आता पुढे आम्ही तरी काय करावं? मग प्रत्येक वस्तूला काहीतरी नाव दिलं गेलं, हे कळलं का? हे ॲप्पल, मून, हे सगळे इंद्र चंद्र सूर्य हे सगळे दृश्य झाले. काय मग पुढे बघा, आता गंमत बघा. भूक लागली, काय देऊ? अरे काही दे ना. जे ग्राह्य होईल ते दे, जे पचेल ते दे, जे मला आवडतं ते. मग आई देते. तसं या ठिकाणी महाराज म्हणाले, हे सुक्त म्हणजे वैदिक विचाराचा कळसच पुढे येतोय बघा. देवसुद्धा
या विस्तारा पलीकडे मग तो जेथून उगवला तो कोण सांगणार. हे वासनेचे किरण वर खाली चहूकडे पसरले, यातातून बीजांकुर वाढून सृष्टी विस्तार पावला. हा विस्तार कशापासून किंवा कुठून वाढला हे कोण सांगू शकणार. मग सांगू शकणार जर कोण नाही तर त्याच्याबद्दल विचार सुरू झाला. काही काही माणसं कोणीतरी सांगायला असतं, पण काही काही त्यांना कोणी सांगायलाच नसतं, ते स्वतः विचार करतात आणि त्याच्यातून निर्माण होतं. तसं हे ऋषी मुनी का श्रेष्ठ आहेत, त्यांना कोणी सांगितलं नाही, त्यांना स्फुरलं. दुसरा भाग सांगतो. बाह्य जगतास मिथ्या मानले नसून देवता निरनिळ्या असल्या तरी विश्व एकच असून ते सुव्यवस्थित व सुश्रित आहे, चालले आहे. विश्वाचा विकास व उत्पत्ती अशा दोन्ही कल्पना आढळतात. देवता अनेक जरी असल्या, वस्तू अनेक जरी असल्या तरी ते सुस्थितीत व्यवस्थित चाललेलं आहे. दिवस उगवायच्या टायमालाच उगवतो, मावळाच्या टायमालाच मावळतो. इथेच सगळे प्रश्न निर्माण होणार आहेत. आता बघा, म्हणजे पहिले वेदातलं हे निर्माण झालं आणि त्याच्या पुढचा उपनिषद काल आहे. हे वैदिक कालात उत्तरोत्तर नाना देवतांच्या कल्पना बदलून विश्वनियामक एकच शक्ती असली पाहिजे असा विचार सुरू झाला. पुढे काय झालं, पुढे काय सुरू झालं. हे एवढे जरी दिसले तरी याचा नियामक कोणतरी एकच असला पाहिजे ही कल्पना सुरू झाली. बघा कुठे तत्वज्ञान आलं. हे मी विषय सोडून बोलत नाही, देवाबद्दल बोलतोय. पहिला शब्द आहे देवाची आहे द्वारी. तेव्हा नीट कळू द्या देव शब्दाचा अर्थ काय. बाकी तत्वज्ञानात अजून पुढे सांगेन, पण देव शब्दाचा अर्थ आम्हाला एवढंच माहिती आहे. आम्ही बसवला तो देव, बरोबर आहे ना. तुमचे देव आले का, आले. गेले का, गेले. आता भाद्रपद आहेच, तुमचा स्थिर आहे नाही का, तुमचा स्थिर आहे, प्रश्न येत नाही. आमच्याही देवारावर आहे, स्थिर आहे नाही का. एकाने मला प्रश्न विचारला, आम्हाला अडचणीत टाकतो तो माणूस. काय बाबा महाराज तुमचा गणपती किती दिवसाचा. आता मी त्याला विचारलं, ते म्हटलं आमचा 1.5. म्हटलं आमचा 1.25. सांगा महेश, आता काय आहे उत्तर ह्याला. जर एखाद्याला कीर्तन चांगलं ऐकलं नसेल तर जे ऐकलं ते बरं वाटतं, काही चुकीचं नाही. मग चांगलं कीर्तन ऐकल्यानंतर त्याला असं वाटतं. चांगलं आणि वाईट कीर्तन असतं का असं मला म्हणायचं नाही आहे, पण विवरण चांगलं आणि वाईट असू शकतं. काय कीर्तन केव्हाही चांगलं आहे, कारण पहिला जो भाग आहे जय रामकृष्ण हरी सुंदर दान विठोबा रुक्माई, हे कोणीही म्हटलं तरी 100%. अगदी बाबा महाराजांनी अगदी आळवून म्हटलं तरी, आणि एखाद्याने रामकृष्ण हरे रे म्हटलं तरी उत्तमच, काही चुकलं नाही. शुद्ध म्हटलं तरी शुद्धच आणि अशुद्ध म्हटलं तरी शुद्धच, एवढी त्या नामाची ताकद आहे. हां, चाल केला असे मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळा. आता मला सांगा, ज्या त्या काळामध्ये ज्या त्या देवांचं वैशिष्ट्य आहे, आणि म्हणून इथे म्हणाले या वैदिक कालाचंच उत्तरोत्तर नाना देवतांच्या कल्पना बदलून विश्वनियामक एकच शक्ती असली पाहिजे असे विचार सुरू झाले. बघा पुरुष सूक्तामध्ये प्रसिद्ध आहे, त्यात विराट स्वरूपाचे वर्णन, अनंत शरीरे, अनंत नेत्र, अनंत पायाने युक्त असा हा आदिपुरुष सर्व सृष्टी व्यापून त्याच्या पलीकडे 10 अंगुले उरला आहे. सर्वाहून व्यापून पुन्हा शिल्लक आहे, व्यापून पुन्हा शिल्लक आहे. शिल्लक आहे, सगळी माणसं जेवून पुन्हा भांड्यात अजून जेवण शिल्लक, तसं सर्व सृष्टी व्यापून अजून जो शिल्लक आहे तो परमात्मा. तिथपासून परमात्मा शब्दाची मागोवा घेत गेलो आपण. थोडंसं नीट आहे का, फार सुंदर विषय आहे. पक्क आणखीन ऐसपैस सांगता येईल. यांनी काही माझ्यावर बंधन घातलं नाही, मी माझ्यावर बंधन घालून घेतलं नाही. माणसांना समजावं, त्यांना कळावं. बघा आज जे ऐकलं आहे ते आयुष्यात तुम्ही ऐकलं नाही.
ज्यांना वेदाचा अभ्यास असेल त्यांना माहिती आहे. आता किती जण आहेत? किती जण आहेत? अहो नाहीच, अशी अवस्था आहे. म्हणून ऐका पुढे. त्यांच्या मनापासून चंद्र, या पुरुषोत्तमापासून सारी सृष्टी उत्पन्न झाली. त्याच्या मनापासून चंद्र, डोळ्यापासून सूर्य, मुखापासून इंद्र व अग्नी, प्राणापासून वायू झाला. तो सर्व देवतांचा देव आहे. कशापासून काय झालं? प्राणापासून वायू झाला. बघा, त्याच्या मनापासून चंद्र, मनापासून काय निर्माण झालं? चंद्र. डोळ्यापासून सूर्य, डोळे सूर्य, तेज आहे, तेज आहे. तेज आहे म्हणून दिसतंय, म्हणून कळतंय. नुसतं बघितलं म्हणजे कळतं असं नव्हे, तेज आहे. पुढे म्हणाले मुखापासून इंद्र व अग्नी, मुखापासून इंद्र आणि अग्नी, प्राणापासून वायू झाला म्हणून प्राणवायू. शब्द कसा आहे? प्राण गेला म्हणजे काय गेला? प्राणवायू गेला. प्राण, अपान, व्यान, उद्यान, समान हे 5 वायू आहेत. पण हा मेन वायू कुठं आहे? मेन वायू कुठं आहे? जास्ती काही सांगत नाही, सांगण्यासारखं पुष्कळ आहे, पण एवढंच पुरे. प्राणवायू. प्राण गेला म्हणजे काय गेला? तो जो प्राणवायू आहे तो गेला. त्याची निर्माण होण्याची क्षमता संपली किंवा संपवली गेली. ज्या अर्थी प्राण निर्माण झाला आणि संपला, त्या अर्थी याच्या मागे कुठेतरी असला